शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण जे काही पेमेंट केलं आहे, पेमेंट करून वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत। काल काहीसा शेतकऱ्यांना दिलासा त्या ठिकाणी मिळाला होता। त्यामध्ये 3 कंपन्या ऍड झाल्या होत्या। CRI होती, GK होती, त्यानंतर MV होती। ह्या कंपन्या ऍड झाल्या होत्या। भरपूर शेतकऱ्यांनी जे काही आहे ते आपले व्हिडिओ बघून किंवा मग वेबसाईटवर जाऊन त्यांना समजलं होतं की वेंडर ऍड झाले आहेत। त्यांनी जे आहे त्या पद्धतीने त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे। अशाच पद्धतीत आज सुद्धा काही कंपन्या त्यामध्ये आता सुद्धा ऍड झालेल्या आहेत। त्या कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत आणि थोडक्यात त्या कंपनीचं बॅकग्राऊंड सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून येणारे वेंडर विषयी अपडेट असोत किंवा सोलार पंपाविषयी अपडेट असोत आणि इतरही शासकीय योजनांचे अपडेट असोत तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर मित्रांनो, वेळ न लावता बघूयात की कोणत्या कंपन्या ऍड झाल्या आहेत। यामध्ये तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता, याच्यामध्ये राईट वॉटर ही कंपनी एक ऍड झालेली आहे आणि एक ओसवाल ही एक कंपनी त्यामध्ये ऍड झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। ही कंपनी आता अर्ध्या तासापूर्वीच यामध्ये ऍड झालेली आहे। आता तुम्ही ह्या कंपन्या निवडू शकता। याचे जे काही रिव्ह्यूचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर टाकलेलेच आहेत आणि नवीन व्हिडिओ सुद्धा 3 HP 5 HP चे आपण टाकणारच आहोत। आता राईट वॉटर या कंपनीबद्दल सांगायचं झालं तर याची जी आहे ते मोटर कंट्रोलर मॅन्युफॅक्चरिंग नागपूर येथे आहे। नागपूर बजाजनगर येथे यांचा प्लांट आहे आणि पॅनल जे आहे ते हे थर्ड पार्टीच वापरतात। याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर 5 HP चा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे। पाणी वगैरे व्यवस्थित मारतं आणि स्ट्रक्चर वगैरे पण त्यांचं व्यवस्थित मजबूत दिसलेलं आहे। पण सर्व्हिस वगैरेच्या बाबतीत आपल्याला नाही सांगता येणार की हे सर्व्हिस कशा पद्धतीत आहे किंवा त्यांची सर्व्हिस सेंटर वगैरे कुठे आहेत। एकंदरीत नागपूर येथे त्यांचं प्लांट असल्या कारणानं सर्व्हिस वगैरे त्यांची मिळू शकते। पंप वगैरे पाणी मारण्यासाठी जबरदस्त आहे आणि ओसवालच्या बाबतीत जर तुम्ही बघितलंच आहे, ओसवालचे भरपूर ठिकाणी पंप लागलेलेच आहेत। त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ओसवालचे पंप सर्वच ठिकाणी चांगल्या पद्धतीत काम करतात आणि मला वाटतं सर्व्हिस पण बऱ्यापैकी आहे। आता तुम्हाला वेबसाईटवर जाऊन तुम्ही जे आहे ते वेंडर सिलेक्ट करू शकता। सकाळी थोडासा साईटचा प्रॉब्लेम आला होता, कारण भरपूर युजरला माहीत झालं होतं की साईटवर कोटा उपलब्ध झाला। एकाच वेळेस आपण त्या साईटवर गेल्याच्या नंतर जे आहे ते आपला जो काही MTMK ID त्या ठिकाणावर टाकत होतो त्यावेळेस बेनिफिशरी ID नॉट फाउंड अशा पद्धतीचा आपल्याला एरर दिसत होता। परंतु आता तुम्ही सध्या त्या वेंडरला किती कोटा उपलब्ध करून दिलेला आहे हे आपल्याला निश्चित नाही सांगता येणार। आता कधीपर्यंत हे त्या साईटवर वेंडर राहतील, कधीपर्यंत जातील ते सांगता येणार नाही। त्यासाठी ह्या दोन्ही कंपन्या माझ्या मते तुम्ही निवडू शकता। काल CRI कंपनी त्याच्यामध्ये आली होती। CRI पेक्षा तर कितीतरी पटीने ह्या कंपन्या चांगल्या आहेत। आता असं म्हणता येणार नाही की सगळ्या शेतकऱ्यांना याचा चांगलाच अनुभव आला असेल, काही शेतकऱ्यांना याचा वाईट सुद्धा अनुभव आला असेल, कारण हा जो पूर्णपणे भाग आहे, हा जे पार्ट आहेत, मोटर आहे, कंट्रोलर आहे, हा एक टेक्निकल भाग आहे। याच्यामध्ये जे आहेत हे इलेक्ट्रॉनिक पार्ट आहेत, त्याच्यामध्ये बिघाड हे होऊ शकतं, मॅटर करतं कंपनी कशा पद्धतीने सर्व्हिस देते। आता याचे जे नंबर आहेत, याच्या जे काही वेबसाईट वगैरे आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला वेबसाईट देणार आहे। त्या कंपनीला तुम्ही नंतर कॉन्टॅक्ट बी करू शकता आणि त्याचे जे काही ॲड्रेसेस वगैरे आहेत तर त्याचं सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याचे जे काही डिटेल व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत। त्याच्यासुद्धा व्हिडिओच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत। वेंडर संदर्भातल्या अपडेट आणि इतरही सोलार योजनेच्या अपडेटसाठी आपलं जे काही चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।